ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात या चरणी तुझ्या है देवा ठेवा तो जीवन आमचे घेतो निरोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा बाप्पा मोरया 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 रे 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 माझा मोरया 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 रे माझा मोरया 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 माझा मोरया 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 माझा मोरया मोरया नमस्कार, माझं नाव सुशांत पारकर। आज आपण आलो आहे गणपती बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याला। तर मुंबईचा विसर्जन सोहळा कसा असतो हे आपण आज बघून घेऊया। बाप्पांचं आगमन तर मी तुम्हाला दाखवलंच होतं, पण बाप्पांचं विसर्जन कसं होतं मुंबईचं ते बघण्यासाठी आज आपण आलो आहे। तर चला आज बाप्पाचं विसर्जन सोहळा बघून घेऊया। जसं बोललेलो, मुंबईचं गणपती बाप्पाचे विसर्जन आहे आज आणि खूप धूमधडाक्यात आज शाखा क्रमांक 21ने मी इथे बघतोय त्यांचे पदाधिकारी आणि आज इथे गणेश भक्तांना वडापाव बिस्किट हे सगळं वाटपाचं इथे हा काम आयोजित केलं आहे। आपण इथे बघू शकतो इथे गणेश भक्तांना सगळ्यांना वडापावचं वाटप चालू आहे। तसे सर्वांचे लाडके उपविभाग प्रमुख श्री श्याम मोरे साहेब इथे आलेले आहेत। आपण श्याम मोरे साहेबांशी विचारून घेऊया, साहेब किती वर्ष हा कार्यक्रम आयोजित करतायत, विसर्जन सोहळा किती वर्ष आयोजित करतायत? जवळजवळ 10 वर्ष हा कार्यक्रम शिवसेना शाखा क्रमांक 21च्या वतीने होत असतो। चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो आणि सर्व इथले रहिवासी व्यापारी शिवसैनिक सगळे सहकार्य करत असतात या शाखेला, त्यामुळे हा कार्यक्रम करणं सोपं जातं। कार्यक्रम आता 7 वाजता चालू केला आहे, आपण किती वाजेपर्यंत हा कार्यक्रम? जवळजवळ 11 ते 11:30 12 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहील। आणि आता आपण गणेश मिरवणुका विसर्जित व्हायला येते, प्रत्येक गणेश भक्ताला आपण तेवढं वाटपाचं नियोजन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे। आणि हे सगळं तुम्हीच तुमच्या मार्गदर्शन? हो, आमच्या मार्गदर्शनाखाली। हे आपले होते शाखा क्रमांक 21चे उपविभाग प्रमुख श्री श्याम मोरे साहेब। श्याम मोरे साहेब सांगतात की आपण दरवर्षी हा असा कार्यक्रम ठेवतो, जेवढे गणेश भक्त येतील 11 वाजेपर्यंत प्रत्येकाला आपण पाणी वडापाव बिस्किट हे वाटप करणार आहोत। तर आपल्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत श्री तुषार पवार। तुषार पवार साहेबांना आपण विचारूया की ही जी व्यवस्था आहे किती वर्षापासून चालू आहे? पवार साहेब, हे जे वडापाव वाटपाचं कार्य होतं, श्याम मोरे साहेबांनी आपल्याला सांगितलं की बऱ्याच वर्षापासून हा कार्यक्रम करतोय, पण हे किती वर्ष आपण असे वाटपाचा कार्यक्रम करतोय? जवळजवळ श्यामबाई 8 वर्ष शाखा प्रमुख झाल्यापासून उपशाखा प्रमुख
उपशाखा प्रमुख त्याच्या आधीपासूनच या ठिकाणी वडापाव वाटप, कारण दरवर्षी हा कार्यक्रम आमच्या शाखेतर्फे या ठिकाणी आयोजित केला जातो आणि त्याला या ठिकाणी येणारे जेवढे पण समस्त नागरिक आहेत किंवा भक्तजन आहेत त्यांच्या देखील तुम्ही बघत असाल की उत्स्फूर्त प्रतिसाद दरवर्षी आम्हाला लाभत असतो. आणि आता ज्या मिरवणूक स्टार्ट होतील त्याच्यामध्ये जेवढे भक्त येतील तेव्हा प्रत्येकाला आपण वाटपाचं हे पूर्ण पुरवू शकतो काय? हमखास, कारण गेल्या वर्षी बघायला गेलं तर जेवढे पण भक्तगण या ठिकाणी आलेले त्यांना पुरवून देखील जवळपास 400 ते 500 पाव शिल्लक उरलेले. म्हणजे आज जेवढे पण भक्तजण येतील त्या सर्वांनाच आपण या ठिकाणी आपण वडापाव वाटपाचा व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. विलक्षण असे गणेश भक्त बाप्पाचा विसर्जन करतायत. गणपती बाप्पाला पाणवल्या डोळ्याने निरोप देताना सगळ्या मुंबईकरांना आपण बघू शकतो. या ठिकाणी बघू शकतो सगळ्या कोळी महिलांचं नृत्य आपण बघू शकतो. या सगळ्या कोळी महिला आहेत. गणपती बाप्पाचं विसर्जन मिरवणूक किती आनंदाने साजरी करत आहेत. या सगळ्या आपल्या कोळी भगिनी आहेत. या मिरवणुकीची आनंदाने साजरी करत आहेत. त्यांचे पोशाख आपण बघू शकतो. सगळ्यांचे पोशाख एकसारखे आहेत.
आज आज प्रत्येक मुंबईकर आनंदोत्सव साजरा करतोय बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत. खुश होते आणि बाप्पाचा विसर्जन होत आहे. तर प्रत्येक आज गणेश भक्त मनोभावे बाप्पाचं विसर्जन करतोय. आपण बघू शकतो आनंदाचे अश्रू आहेत सगळ्यांच्या डोळ्यात आणि आज बाप्पाचं विसर्जन चाललं आहे.
गणपती बाप्पांची आज विशेष अशी मिरवणूक विसर्जन यात्रा आहे. आपण बघू शकतो सगळे गणेश भक्त सयाजीनगरचे चव्हाण फॅमिली इथे उपस्थित आहे. सगळे गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत विसर्जन सगळे लीन आहे. मुंबईचे जे गणेश भक्त आहे त्यांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला. प्रत्येकजण आज आपला भावपूर्ण निरोप गणपती बाप्पाला देतो आहे. आपल्याबरोबर इथे शाखा क्रमांक 21चे शाखा प्रमुख श्री रवी मरिये इथे आपल्याबरोबर आहेत. आपण मरिये साहेबांना विचारूया हे असं आयोजन कशा पद्धतीने केलं आहे. शिवसेना शाखा क्रमांक 21च्या मार्फत दरवर्षी आपण स्वागत कक्ष उभार करतो. त्यानिमित्त सर्व आपले मंडळी ज्येष्ठ शिवसैनिक उपशाखा प्रमुख मार्गदर्शक आणि उपविभाग प्रमुख श्यामभाऊ मोरे यांच्यामार्फत हा स्टेज आपण उभारला आहे. मी शाखा प्रमुख होऊन 1च महिना झाला, पण हे काही आपलं हे स्वागत कक्ष आहे त्याची उभारणी श्यामभाऊंच्या मार्गदर्शनाने आपण चालू केलेली आहे. असे वर्षानुवर्ष चालू राहणार. आपण जो स्वागत करतो आपण आता कार्यक्रम रात्री 12 वाजेपर्यंत हा चालू राहील. 12 वाजेपर्यंत हा सर्व महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, पोलीस, अग्निशामक दल आणि स्थानिक आमचे सगळे शिवसैनिक आणि पदाधिकारी सहकार्य मिळतात त्यांचं. आणि आपण हे कार्यक्रम आयोजित करतो याच ठिकाणी करतो. नाही, यंदाच्या शिवसेना शाखा क्रमांक 21 मार्फत इथे आहे बंदरपाकडी तलावाच्या बाजूलाच. आणि आपला चारकोप विधानसभा मार्फत आपण धानुकरवाडीमध्ये पण एक भव्य स्टेज उभारला आहे. हो, तिथेही आपण जाऊ शकता. हे आपले शाखा प्रमुख रवी मरिये होते. सगळ्या कोळी भगिनी आहेत आपल्या ज्यांची आपण विसर्जन मिरवणूक बघितली होती. ह्यांच्या पोशाखाबद्दल आपण विचारून करूया. ह्यांचा सगळ्यांचा पोशाख का सेम आहे आणि ह्यांची काय प्रथा आहे. कोळी लोकांचा गणपती उत्सव खूप आम्ही मोठ्या प्रमाणे साजरा करतो आणि आम्ही पूर्ण असं एक्साइट करतो. आम्हाला म्हणजे खूप उत्सव असतो आमचा मोठा. आपण सगळे पोशाख बघितले असे सेम आहे तर बाप्पाची विसर्जन मिरवणूक तुम्ही असं करता कुठली प्रथा आहे तुम्ही? नाही अशी प्रथा नाही. आमचा गणपती बाप्पा असतो त्याच्यामुळे आम्ही उत्सव म्हणून आम्ही आमच्यामध्ये साजरा करतो. अच्छा. आणि असाच आगमनाच्या वेळेला पण जेव्हा गणपतीचं आगमन होतो त्याच्या मधले दिवस असतात तेव्हा पण आमचा असाच पोशाख असतो. आणि हनुमान जयंती आणि आपल्या प्रत्येक ह्याच्या कार्यक्रमाला असाच प्रत्येक सणाला आमचं असतं. या कोळी गावातल्या आपल्या सगळ्या महिला आहेत आपण बघू शकतो. ह्या सगळ्यांचा असाच उत्कृष्ट प्रतिसाद सगळ्याला असतो. आणि ह्यांचा जो पोशाख आहे हा ते सांगतायत की आम्ही प्रत्येक सणाला समारंभाला असेच पोशाख परिधान करतो. धन्यवाद ताई. शाखा क्रमांक 21चे विभाग प्रमुख अजितदादा भंडारी इथे उपस्थित आपण बघू शकतो. यांच्या हस्ते
आपल्याला ते उपप्रमुख रामभाऊ मोरे यांच्यासुद्धा आम्ही शाखेला आगे करना विनंती आपण तुमचे मोबाईल चालू नाही केला मुंबईची मिरवणूक आपण बघू शकतो. गणपती बाप्पाचे विसर्जन किती जोरदार आणि उत्साहाने पार पडत आहे. एक मिनिट